नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय सुंदर आणि रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये तारा आणि सावली आता रियाज करण्यासाठी भैरवीच्या घरी आलेल्या असतात. तेव्हा आता सावली ही भैरवीच्या घरी आता रियाज करू लागते. भैरवी सुद्धा आता सावलीला आता संगीत वाजवून आता रियाज शिकवत असते. सावलीचा काही मात्र आता सूर आणि ताल व्यवस्थित जमत नसतो आणि आता रियाज चालू असताना तेवढ्याच सावलीच्या मोबाईलवरती अमृताचा फोन येतो आणि अमृताचा फोन वाजू लागताच इकडे आता भैरवीला राग येतो. भैरवी सावलीला म्हणते की सावली, रियाज चालू असताना फोन सायलेंटवर ठेवायचा तुला एवढी साधी अक्कल येत नाही का? सावली म्हणते की अहो भैरवी माई, घरून फोन आलाय. भैरवी म्हणते ठीक आहे, पण मोबाईलमध्ये जास्त वेळ घालू नको सावली आणि पटकनी. बाजूला जाऊन आता सावली म्हणते की बोला ना वहिनी. अमृता आता घाबरलेली असते आणि अमृता सावलीला घडलेली सगळी हकीकत सांगते. अमृता म्हणते मी तुला सांगितलं होतं, आईने माझ्या लग्नाचा घाट घातलाय सावली. आणि ते ऐकताच आता सावली म्हणते पण तिलोत्तमा मॅडम असं का करताय काय माहिती. अमृता पटकन आता सावलीला घरी येण्यासाठी सांगते. अमृता म्हणते सावली, अगं मला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय, प्लीज तू लवकर घरी ये. आणि ते ऐकताच आता इकडे सावली भैरवीकडे येत म्हणते की भैरवी माई, मला अर्जंट घरी जावं लागेल. भैरवी म्हणते काय? अगं सावली, तुझं डोकं बिकं फिरलं की काय? भैरवी म्हणते की अजिबात जमणार नाही आणि रियाजामध्ये असे व्यत्यय यायला नको सावली. तर सावली म्हणते काही जरी झालं तरी मला जावं लागणार आहे. आता इकडे सावली म्हणते की माई, आता काही जरी झालं तरी मला घरी जावं लागणार आहे, कारण अमृता वहिनीला बघायला मुलगा येणार आहे. ते ऐकताच आता भैरवीला सुद्धा धक्का बसतो आणि तारासुद्धा अवाक होते. भैरवी म्हणते काय? तर सावली म्हणते हो, त्यासाठी मला घरी जावंच लागणार आहे. विचार करत आता भैरवी म्हणते या तिलोत्तमाचं काय डोकं बिकं फिरलं की काय आणि काय विचार करते ती. भैरवी म्हणते ठीक आहे, जा तू सावली आज, पण काही जरी झालं ना तर रियाज थांबवायचा नाही बरं का. पटकन आता इकडे सावली ही बबलूला फोन करून म्हणते की तुम्ही भैरवी माईच्या घराजवळ असाल तर बबलू दादा प्लीज तुम्ही मला लवकर न्यायला येताल का? बबलू म्हणतो हो हो, मी आसपासच आहे आणि लगेच आलो. इकडे आता तिलोत्तमाच्या घरी अमृताला बघायला आता मुलगा आलेला असतो आणि त्याचे आईवडील देखील आलेले असतात. आणि आता इतर गप्पा गोष्टी चालू असताना आता त्या मुलाचे वडील म्हणतात की बरं झालं तुम्ही लवकर वेळीत रिटायरमेंट घेतली. तेव्हा आता तिलोत्तमा आणि चंद्रकांतरावसुद्धा खुश होतात. आता त्या मुलाची आई तिलोत्तमाला सांगते की हा माझा अनिकेत आहे आणि याची बायको त्याच्या आजारपणातच गेली आणि हा धक्का आम्हाला फार दिवस आता पचवताच आला नाही. या धक्क्यातून बाहेर निघण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला असे ती आता तिलोत्तमाला सांगते. आता चंद्रकांतराव अनिकेतला प्रश्न विचारतात. तेव्हा आता अनिकेत म्हणतो की आमची फूड इंडस्ट्री आहे आणि त्यामध्ये मी काम करून पोटाला जेवढं हवं आहे ते तेवढं कमवतोय. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा ही अमृताला घेऊन येते आणि अमृता तिथे येताच आता अनिकेतला आणि त्याच्या आईवडिलांना चहा देते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की आमची अमृताना खरोखर सुगरण आहे आणि फराळसुद्धा तिनेच बनवला आहे. तर अनिकेतचे आईवडील आता दोघेही खुश होतात. इकडे आता बबलू हा सावलीला स्कूटीवरून घेऊन जातो आणि म्हणतो की सावली वहिनी, अहो तुम्ही तारा मॅडमच्या आईच्या घरी काय करत होता? तर बबलूकडे बघत आता सावली म्हणते की अहो ताराचा गाण्याचा कार्यक्रम होता ना म्हणून गेलो होतो. आता बबलू राजकुमारचा विषय काढतो आणि म्हणतो की सावली वहिनी, अहो राजकुमार दादाचं काय? सावली म्हणते की बबलू दादा, राजकुमार दादाला सांगायलाच हवं, अहो काही जरी झालं तरी ते नवरा बायको आहेत. तेव्हा आता सावली म्हणते की पण राजकुमार दादाला मी तरी कुठे शोधणार. आता बबलू हा राजकुमारचं घर आता सावलीला दाखवतो. त्या ठिकाणी स्कूटी थांबवतो. तर सावली म्हणते तुम्ही येऊ नका बबलू दादा, जर तुम्ही आलात तर राजकुमार दादांना उगाचच संशय येईल. आता इकडे मुलाची आई म्हणते की खरंच तुमच्या मुलीच्या हाताला ना खूप छान चव आहे. आणि मुलाचे वडील म्हणतात तसंही आमच्या अनिकेतला घरचं जेवण खूप आवडतंय. आता अनिकेतचे वडील म्हणतात की म्हणजे कॉस्मेटिक इंडस्ट्री आणि फूड इंडस्ट्री आता एक होणार. चंद्रकांतराव म्हणतात की म्हणजे जर तसं जुळलं तर अगदी व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर आता चंद्रकांतराव म्हणतात की तुम्हाला मुलगी पसंत आहे का? तर मुलगा म्हणतो हो, मला माझा होकार आहे. आणि मुलाचे आईवडील म्हणजे अनिकेतचे आईवडील देखील आता मुलगी म्हणजे अमृता पसंत असल्याचा होकार देतात. आता मुलाची आई म्हणते की एकदा का पत्रिका जुळल्या की आपण लगेच पुढचं ठरवू. आणि इकडे आता सावली पटकन आता राजकुमारच्या घरासमोर येते. तर राजकुमार हा सकाळी त्याचे आवरून आता घरासमोर असलेल्या गणपती
बाप्पाच्या फोटोला अगरबत्ती लावतो आणि तेवढ्यात राजकुमारचे लक्ष सावलीकडे जाते. तर सावलीला बघताच हसतच आता राजकुमार दादा म्हणतो की अगं सावली तू, आणि गणपती बाप्पाला राजकुमार आता अगरबत्ती लावतो. आणि सावलीकडे बघत आता राजकुमार म्हणतो की बोल ना सावली, तू इथे कशी? तर सावली म्हणते मला ना तुम्हाला खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. आणि अमृता वहिनीला तिलोत्तमा मॅडमने मुलगा बघावयास आणला हे सत्य, याची हकीकत आता सावली राजकुमारला सांगताच आता राजकुमार डोळे झाकतो. सावली म्हणते की अमृता वहिनीचं दुसरं लग्न करायचं चाललंय. तर ते ऐकून राजकुमार म्हणतो खूप चांगली गोष्ट आहे नाही का? आता राजकुमार म्हणतो माझ्या तिला मनापासून शुभेच्छा. तेव्हा सावली म्हणते की तुम्ही त्यांना एकदा भेटून मनापासून त्यांची माफी मागा ना. राजकुमार म्हणतो सावली आता मला सांग ना, माझ्या वाटण्या न वाटण्याने काय फरक पडणार आहे? मी जे अमृताशी वागलोय त्याला कुठलीही माफी नसल्याचे आता राजकुमार बोलतो. एवढ्या वर्ष संसार करण्याचं मी हे जे काही केलं होतं ते एका सेकंदात माझ्याकडून मी उडवून टाकलं असे राजकुमार बोलतो. राजकुमार म्हणतो मला नाही वाटत ती आता माझा स्वीकार करेल, कारण आमच्या दोघांचेही मार्ग आता वेगळे झालेत. राजकुमार म्हणतो देवाकडे मी फक्त एवढंच प्रार्थना करेल की तिच्या आयुष्यात जो काही नवीन मुलगा येणार आहे तो तिच्या सगळ्या इच्छा अपेक्षा सगळं काही पूर्ण करोत. सावली म्हणते की वा, म्हणजे तुम्ही त्यांच्या आयुष्यात जी पोकळी तयार केली ती दुसरी कोणीतरी भरून काढावी असे तुम्हाला वाटतंय का? आता सावली म्हणते की तुम्हाला मी जे सांगितलंय त्याचा त्रास नाही होत का? तर राजकुमार म्हणतो होतोय ना, मला खूप त्रास होतोय. तू ज्या क्षणी सांगितलं ना माझ्या आईने तिचं लग्न ठरवलंय, मला खूप त्रास झाला. तेव्हा राजकुमार म्हणतो सावली पण मी तरी कुणाला दोष देऊ, कारण सावली हे माझे कर्म आहेत आणि त्याची शिक्षा तुम्हाला मिळते असे तुम्ही जर सांगत असाल, पण राजकुमार दादा ही शिक्षा तुम्हा एकट्यांना नाहीये मिळत, तुमच्याबरोबर अमृता वहिनी सुद्धा ही शिक्षा भोगतायत असे सावली सांगते. सावली म्हणते की आम्ही अजूनही तुम्हाला माफ करू शकत नाही, कारण आमच्या मनात अजूनही तुमच्याविषयी राग आहे. सावली म्हणते की हे बघा, तुम्ही ना हे जे बदललायत, तुम्ही जर खरंच बदलला असेल तर तुम्हाला तुमच्या चुकांची जबाबदारी घ्यायला हवी. राजकुमार दादा, मी इथे आली आणि तुम्हाला हे सगळे सांगण्याची खटपट करते, कारण मला अमृता वहिनीची काळजी वाटते अशी सावली राजकुमारला बोलते. आता राजकुमार सावलीकडे बघतो आणि म्हणतो की सावली अगं किती चांगले संस्कार दिलेत आईवडिलांनी तुझ्यावरती, पण माझ्या आईवडिलांनी मला हे जमलं नाही, पण मी तरी आता काही करू शकत नाही. आणि लगेच आता राजकुमार म्हणतो मला उशीर होतो, येतो मी सावली. आता पटकन राजकुमार त्याची बॅग घेतो आणि सावलीला म्हणतो की सावली अगं मी तुला कुठेतरी सोडू शकतो का? आणि मला माहिती आहे तू सारंगला खरोखरच जपशील आणि माझ्या आईच्या सगळ्या इच्छा तूच पूर्ण करशील आणि सारंगसोबत देखील तूच व्यवस्थित संसार करशील. आणि राजकुमार म्हणतो की चला मी येतो. तर राजकुमार जाऊ लागतो. तेव्हा राजकुमारला सावली म्हणते की कुलूप नाही लावणार का? तेव्हा राजकुमार आता त्या दरवाजाकडे बघत सावलीला म्हणतो की अगं मी काय घेऊन आलो होतो आणि काय घेऊन जाणार आहेस? आणि राजकुमार म्हणतो की दरवाजा म्हणजे रूममध्ये काहीच नाही आहे आणि राजकुमार निघून जातो. आता इकडे पटकन सावली ही घरी येते आणि सारंग आता बेडरूममध्ये असतो. तेव्हा आता सारंग समोर आता सावली बसलेली असताना सारंग म्हणतो की सावली तुला असं नाही वाटत का अमृता वहिनीच्या लग्नाची आई जरा जास्तच घाई करती? सावली म्हणते की अहो अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात. आणि लगेच आता सारंग म्हणतो मी आईशी बोलताना सुद्धा बघितलंय. आणि सावली म्हणते की मला सुद्धा अमृता वहिनीचा फोन आला होता. तर ती ऐकताच सारंग म्हणतो काय म्हणतेस, म्हणजे तू कुठे गेली होतीस? आणि तेवढ्या सावली म्हणते मी राजकुमार सरांना भेटायला गेले होते. ती ऐकताच वर तोंड करत आता सारंग म्हणतो कोण आहे माझी बायको आणि मला न विचारता ही सगळ्या गोष्टी कशा करते? सारंग म्हणतो की पण तो कुठे राहतो तुला कसं कळलं? सावली म्हणते बबलू दादांनी सांगितलं. आणि त्यानंतर आता सावली म्हणते की सॉरी बरं का. सारंग म्हणतो की बरं जाऊ दे, दादा काय म्हणाला, आणि घडलेली सगळी हकीकत सावली आता सारंगला सांगते. आणि राजकुमार कसा बदलला हे सगळं आता सावलीने सारंगला सांगितलेलं असतं. सारंग म्हणतो की दादा सुधारायचा प्रयत्न तर करतोय खरा, पण हे जर दादाला कळलं ना तो पुन्हा त्या मार्गी लागेल. सावली म्हणते की मला सुद्धा त्याच गोष्टीची भीती आहे, पण हे सगळं तिलोत्तमा मॅडमला कसं सांगायचं? आता तिलोत्तमा आणि चंद्रकांतराव बेडरूममध्ये येतात. तेव्हा तिलोत्तमा चंद्रकांतरावांना समजावते की हे बघा, तिचा नवरा जर तिच्यासोबत तसा वागला नसता तर तिला स्थळ आणण्याची आपल्यावर तरी वेळ आली असती का? चंद्रकांतराव म्हणतो की हे बघ तिलोत्तमा, मला वाटतंय तू जरा थोडंसं घाई करते, असं तुला नाही वाटत का? तर तिलोत्तमा म्हणते हे बघा तुम्ही त्याची का वकिली करता एवढी? आता तिलोत्तमा म्हणते की चांगला मुहूर्त काढून दोघांचं लग्न लावून द्यायचे बस.
चंद्रकांतराव म्हणतात की तिलोत्तमा तू जे काही करते ते विचारपूर्वक करते ना? तर तिलोत्तमा म्हणते हो. चंद्रकांतराव म्हणतात हे बघ, अमृता आणि राजकुमारचा डिवोर्स झाला पाहिजे तेव्हाच दुसरं लग्न करता येईल, कळतंय का तुला? तेव्हा आता तिलोत्तमा म्हणते की हो ते कळतंय मला. तिलोत्तमा म्हणते की मी डॉक्युमेंट सुद्धा लवकरच तयार करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला तर एवढं करावंच लागणार आहे. आणि इकडे आता सारंग सावली बेडरूममध्ये असताना दरवाजावरती अमृता ही टकटक आवाज करते. तर सारंग दरवाजा उघडतो. पळतच अमृता आता सावलीला मिठी मारते आणि सारंग दरवाजा बंद करतो. तर सावली म्हणते की अहो काय झालं अमृता वहिनी? तर अमृता म्हणते की आता मला काहीच कळत नाही, मी काय करू सावली? सावली म्हणते की हे बघा तुम्हाला ना हे खूप काही समजूतदारपणाने घ्यावं लागणार आहे. अमृता म्हणते हे बघा सावली, मला यांचं स्थळ आलं होतं तेव्हासुद्धा अशीच मला धाकधूक होत होती. तेव्हा आता अमृता म्हणते की मला हे नवीन स्थळ आलंय, तेव्हा हे स्थळ आलं खरं, पण माझ्याबरोबर हे असं काही होणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? तर सावली म्हणते अगदी बरोबर. आणि तेवढ्यात आता सारंग म्हणतो की राजकुमार दादा तुला जे प्रेम देऊ शकला नाही ते कदाचित अमृता वहिनी तुला त्या घरात जाऊन मिळू शकतं. आणि ते ऐकताच आता सावली म्हणते की राजकुमार दादासुद्धा हेच बोलले. ते ऐकताच आता अमृताला धक्का बसतो आणि अमृता म्हणते काय सावली? तर सावली म्हणते हो. आणि त्यानंतर आता अमृता म्हणते की काय बोलते सावली, तू त्यांना भेटली होती का? तर सावली म्हणते हो. आणि घडलेली सगळी हकीकत आता सावली ही अमृताला सांगते आणि म्हणते की मला का असं वाटतंय की राजकुमार सर खरंच बदलले अमृता वहिनी. तेव्हा अमृताच्या डोळ्यात आता अश्रूंच्या धारा वाहू लागतात. अमृता म्हणते की आता मला वाटतंय की खरंच आईंची खूप घाई होते आणि आता त्यांना मी कसं थांबू, असे अमृता आता सारंगला बोलते. सारंग म्हणतो की अमृता वहिनी मला फक्त हे सांग, हे लग्न तुला करायचं की नाही करायचं? तेव्हा अमृता म्हणते की सारंग हे जर मला निर्णय घेता आला असता तर मी इथे कशाला आली असते? अमृता म्हणते की फक्त घाई होते एवढं मात्र खरं. सारंग म्हणतो तू काही काळजी करू नकोस वहिनी, मी आईशी बोलतो. सारंग म्हणतो की अमृता वहिनीला आपण थोडासा विचार करायला वेळ देऊयात असं मी आईला सांगतो. आणि आता सावली आणि सारंग दोघेही अमृताला समजावतात. आणि त्यानंतर आता इकडे सारंग हा तिलोत्तमाला समजावण्यासाठी तिलोत्तमाच्या बेडरूममध्ये येतो. सावली आणि अमृतासुद्धा तिथे आलेली असते. तेव्हा सारंग तिलोत्तमाला म्हणतो की आई, आपण अमृता वहिनीची तू लग्नाची हे जे काही घाट घातला आहेस त्याची तू फार घाई करते असं तुला नाही वाटत का? तर तिलोत्तमा सारंगकडे बघते आणि म्हणते की अरे सारंग, मी जे काही करते ते अगदी विचारपूर्वक करते आणि तुला माहिती आहे माझा निर्णय कधीच चुकत नाही. तेव्हा आता तसंही तिलोत्तमा म्हणते की अमृताचा याला होकारच आहे ना, कारण अमृता काहीच बोलत नाही म्हणजे ती शांत आहे, म्हणजे तिचा होकारच आहे. तर सारंग सावली दोघेही आता अमृताकडे बघतात. तर अमृता आता लग्नाला नकार देताच आता तिलोत्तमाला धक्का बसतो आणि आता अमृताने आता दोघांपैकी पुन्हा एकदा राजकुमारची निवड केलेली असते आणि यासाठी थोडासा वेळ मागितलेला असतो. तेव्हा आता तिलोत्तमा अमृतासाठी वेळ देऊन सारंग आणि सावली कसे पुन्हा राजकुमार आणि इकडे अमृताला एकत्र आणतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.